ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनी आपल्या मातेला देवहूतीला उपदेश करताय. ते म्हणाले, वेदगर्भ ब्रह्मदेव सुद्धा की जे या समस्त स्थावर जंगम प्राणीमात्रांचं संपूर्ण याच्यावर सृष्टीचं मूळ कारण आहेत, आदि कारण आहे. ते मरीची इत्यादी ऋषी, योगेश्वर, सनकादिक मानसपुत्र, त्याचप्रमाणे योगप्रवर्तक असे अनेक सिद्ध यांच्यासह निष्काम कर्माच्या द्वारे आदिपुरुष अशा पुरुषश्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होतात. आणि तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी भेददृष्टी आणि कर्तृत्वाचा अहंकार, अभिमान शिल्लक राहिलेला असल्यामुळं भगवंताच्याच इच्छेनं ज्या वेळेला पुन्हा सृष्टी निर्मितीचा काळ सुरू होतो, उपस्थित होतो, त्यावेळेला ते कालरूप अशा भगवंताच्या प्रेरणेनं सत्व रजतम या त्रिगुणांमध्ये क्षोभ निर्माण झाला, असंतुलन निर्माण झालं, असमावस्था निर्माण झाली की पुन्हा पूर्वीसारखे प्रकट होतात. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा आदी आणि अंत आहे. इथे त्यांनी कालरूप ईश्वर म्हटलंय. वास्तविक काळ आणि ईश्वर हे वेगळे नाहीतच, हे एकच आहेत. आणि काळ हा निर्विशेषच आहे. आपल्या सोयीसाठी आपण त्या काळाला काही भाग पाडतो, अवयव पाडतो, तास, मिनिटं, सेकंद असे त्याचे अंश पाडतो, किंवा प्रहर, पळ, घटका असे अंश पाडतो. पण खरं पाहिलं तर काळ हा निरवयव आणि निर्विशेषच आहे. आणि भगवंतही तसाच आहे. तेव्हा आपण जे आधी आणि नंतर हे शब्द प्रयोग करतो, ही आपली कल्पना आहे. प्रत्यक्ष काळाच्या दृष्टीने त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही, अंतर नाही. संसाराच्या दृष्टीने काळामध्ये भेद येतो. ते म्हणाले, पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे सगळे ऋषीगण सुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचं सगळं ऐश्वर भोगून झाल्यानंतर भगवंताच्याच इच्छेनं गुणांमध्ये क्षोभ झाला की पुन्हा या लोकामध्ये येतात. ज्यांचं चित्त या लोकामध्ये आसक्त आहे आणि जे केवळ कर्मांमध्येच श्रद्धा ठेवतात, ज्यांचा केवळ कर्मांमध्येच प्रगाढ असा विश्वास आहे, ते वेदांमध्ये सांगितलेली सगळी काम्य आणि नित्य कर्म सांगोपांग करून त्यांचं व्यवस्थित अनुष्ठान करूनच जगत असतात. आणि त्यांची बुद्धी रजोगुणाचा प्राबल्यामुळं कुंठित झालेली असते. सत्वगुण हा स्थिर असतो आणि रजोगुण असल्यामुळं जीवामध्ये काही चलविचलता निर्माण होते, हालचाल निर्माण होते, कर्माची प्रवृत्ती होते, अपूर्णतेची जाणीव होते. तेव्हा अशा रजोगुणाचं आधिक्य ज्यांच्या बुद्धीमध्ये आहे, त्यांची बुद्धी ही सदैव मर्यादितच राहते, कुंठितच असते. आणि त्यांच्या हृदयामध्ये निरनिराळ्या कामनांचं, वासनांचं, इच्छांचं प्रचंड मोठं असं जाळं पसरलेलं राहतं. अशा लोकांच्या ताब्यात त्यांची इंद्रिय कधीही राहत नाहीत. आणि केवळ आपलं घर, आपले सगळे सोयरे, आपली माणसं यांच्यामध्येच आसक्त राहून ते सदैव आपल्या पितरांच्या पूजेमध्ये मग्न असतात. अशी माणसं अर्थ, धर्म आणि काम यामध्ये इतकी रत असतात, मग्न असतात, कर्मपरायण असतात की त्यामुळे ज्यांचे अत्यंत महान असे पराक्रम आहेत, ज्यांनी काही फार मोठं काम केलेलं आहे, ज्यांचं गुणसंकीर्तन केलं जातं, पराक्रमात गोडवे गायले जातात,
अशा भवभयारी असलेल्या श्री मधुसूदन भगवंताच्या कथा वार्तांमध्ये या लोकांना कुठल्याही प्रकारे रुची नसते. ही माणसं केवळ आपल्या संसारात सांसारिक कर्मामध्येच मशगूल असतात, मग्न असतात. काम जी करतात, कर्म जी करतात ती वेदांनी सांगितले त्याप्रमाणेच करतात, पण त्यांची श्रद्धा परमपुरुषाच्या भगवंताच्या कथांमध्ये राहत नाही. भगवंताच्या कथा वार्ता ऐकण्यामध्ये ते प्रवृत्त होत नाहीत, उलट ते त्यांच्यापासून विमुख होतात. हे म्हणजे कसे सांगू का की डुक्कर वगैरे जे प्राणी विष्ठा चिवडण्यातच मग्न असतात, त्यांच्यासारखे ह्या माणसांची तऱ्हा असते की समोर भगवंताच्या कथारूपी अमृताचे साठे असून सुद्धा अत्यंत निंद्य अशा आणि क्षणजीवी विषयांच्या गोष्टींमध्ये ते रममाण होतात. त्यांच्याच कथा ते ऐकतात, कथा गातात आणि अतिशय मंद भाग्य ते असतात, दुर्भागी असतात आणि विधात्याकडनंच त्यांना मारलं गेलेलं असतं. गर्भाधानापासून अगदी अंत्येष्टीपर्यंत सगळ्या संस्कारांचं विधिपूर्वक आचरण करणारे हे सगळे काम्य कर्माचे अभिलाषित असणारे सूर्याच्या दक्षिणेकडनं पितृयान किंवा धूम्र मार्गानं अरिमा लोकांमध्ये जातात, पितृलोकांमध्ये जातात आणि पुन्हा आपल्या संततीच्याच वंशात जन्माला येतात. त्यांचं जन्ममृत्यूचं चक्र अखंड अविरत चालू राहतं. कपिल महामुनी म्हणतात, आई पितृलोकातले सगळे भोग भोगल्यानंतर जेव्हा त्यांचं पुण्य क्षीण होतं तेव्हा या सगळ्या देवता त्यांना तिथल्या ऐश्वर्यापासून च्युत करतात, हकलून देतात, ढकलून देतात आणि पुन्हा त्यांना अगतिक होऊन लगेच ह्या लोकांमध्ये पडावं लागतं. हा मर्त्य लोक आहे. इथे कर्म करा, सत्कर्म केलं तर स्वर्गात जाल, दुष्कर्म केलं तर नरकात जाल. सत्कर्म करून सुद्धा दीर्घकाळपर्यंत त्या पुण्याचा जसा प्रभाव असेल त्याप्रमाणे तोपर्यंत स्वर्गात राहणं होईल, पण एकदा तिथला प्रभाव संपला, पुण्याचा साठा संपला की पुन्हा तुम्हाला पृथ्वीवर यावं लागतं. तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मर्त्यलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण त्यांना माहिती आहे की स्वर्गातलं आपलं राहणं हे अत्यंत मर्यादित आहे आणि एकदा तिथून पुण्याचा साठा संपल्यानंतर खाली आलं की इथे पुन्हा कर्म करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे माते कपिल महामुनी सांगतायत, ज्यांची चरणकमल सदैव भजन योग्य भक्ती योग्य आहेत अशा भगवंताचं त्यांच्याच गुणांचा आश्रय घेणाऱ्या भक्तीनं तू सदैव भजन कर. काया वाचा आणि मन या तिन्ही मार्गाने भगवंताची भक्ती कर. पुढे कपिल महामुनी काय काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.